धुळे तालुका पोलिसांची बेधडक कारवाई, इलेक्ट्रिक तार चोरी प्रकरण उघड। धुळे तालुका पोलिसांनी बेधडक कारवाई करत इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। या प्रकरणात तब्बल 2,10,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास जुनवणे तालुका जिल्हा धुळे येथील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील इलेक्ट्रिक लाईनवरील 450 फूट लांबीची ॲल्युमिनियमची इलेक्ट्रिक तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघड झाली होती। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 126(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी तात्काळ तपास पथक तयार करून शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी 5 आरोपीसह विक्रीसाठी नेणारी MH47 AS 2147 क्रमांकाची पिकअप बोलेरो ताब्यात घेतली। संबंधित कारवाई पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज शिरसाट यांच्यासोबत पोलीस हवालदार ललित खडंगे, पोलीस हवालदार कुणाल पान पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल कांतीलाल शिरसाट, प्रकाश माडी यांनी अतिशय तत्परतेने तपास केला। या यशस्वी कारवाईसाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीसह पोलिसांच्या सतर्कतेमुळेच चोरी प्रकरण उघडकीस आले असल्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी सांगितले। सदर आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। न्यूज 19 नेशन साठी ब्युरो रिपोर्ट, धुळे। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा 605/25 BNS कलम 303, 126(2) वगैरे दाखल होता। याच्यामध्ये MSCVची इलेक्ट्रिक वायर चोरी बद्दल तक्रार होती। याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगेहात पकडला। त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून 4 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले। त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप, ती पण जप्त केली। एक मोटरसायकल पल्सर आहे, ती पण जप्त केलेली आहे। असा एकंदर 2 लाखाच्या वर जवळपास गाडी माल तो जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे। अजूनही चोऱ्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यात अधिक तपास चालू आहे।